गाव व्यापारी पेठेमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे मार्केटमध्ये कुठलीही पार्किंगची व्यवस्था नाही, तसेच गटार लाईनची व्यवस्था मेन पेठेमध्ये नाही आहे। बाहेरून जो ग्राहक येतो केडगाव मार्केटमध्ये त्यासाठी शौचालयाची कोणतीही सुविधा आजपर्यंत केलेली नाही, कुठल्याच नेत्यांनी केलेली नाही। मोठमोठी आश्वासनं दिलेली आहेत, 5 वर्ष 10 वर्ष इथून मागं तुमच्याकडे पंचायत समिती जिल्हा परिषद होत्याच, बाकीच्या पण इलेक्शन तुमच्याकडे होत्याच। त्यावेळेस बी तुम्ही खूप मोठमोठी आव्हानं ह्या व्यापार पेठेमध्ये दिलेली आहेत, गावामध्ये दिलेली आहेत, गल्ली गल्लीमध्ये दिलेली आहेत। गल्ली गल्लीमध्ये सुद्धा जाताना केडगावच्या पाहिलं तर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्याला। 10 वर्ष झालं विकास नाही आहे कुठलाच, एक ठोस कामसुद्धा सांगता येणार नाही। हे जे का बाकीचे समोरचे उमेदवार उभे आहेत त्यांनी त्यांच्या कामगिरीमधलं एक ठोस मोठं काम सांगावं, एक कामसुद्धा साधारणा सांगता येणार नाही। त्यामुळे गावाचा विकास करायच्या ऐवजी ह्यांनी पूर्णपणे गाव भकास करून टाकलेला आहे। आणि हे गाव भकास करताना आजूबाजूच्या बाहेरील गावांमध्ये पेठा तयार झालेल्या आहेत, त्यामुळे माझ्या गावातलं मार्केट पूर्णपणे संपत चाललेलं आहे। मी निवडून आल्याच्या नंतर जास्तीत जास्त माझ्या गावाचा विकास कसा होईल, माझा व्यापारी कसा मोठा होईल याचा जास्तीत जास्त विचार करणार आहे। तसेच मूलभूत सुविधा देताना माझ्या गावातील महिला भगिनी असतील त्यांच्यासाठी शासकीय योजना असतील, अजून काय गावात उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या सुविधा उद्योग योजना आणता येतील त्या आणण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन। गावामध्ये आरोग्यविषयक जास्तीत जास्त समस्या उद्भवतात त्या जास्तीत जास्त सोडवण्याचा मी प्रयत्न करीन। तसंच मुलींसाठी शाळेमध्ये ज्या काही समस्या अभाव आहे त्याही जास्तीत जास्त सुविधा मी देण्याचा प्रयत्न करणार त्यामध्ये। तसेच युवा पिढीच्या हाताला काम नाही आहे सध्या। आपण जर पाहिलं तर बाजारपेठेमध्ये किंवा मार्केटमध्ये काम एखादं करायचं म्हणलं तरी मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या हातापाया पडावं लागतं। जास्तीत जास्त मुलं शिकलेली आहेत पण आज रोजगार निर्मिती नाही, तो रोजगार निर्मिती माननीय पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून मी तयार करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन। जनतेला काय आवाहन करणार? मी जनतेला असं आव्हान करीन की माझे सहकारी मित्र अजित दिलीप शितोळे आणि मी सचिन गायकवाड ट्रॅक्टर चिन्ह आणि माझं छत्री चिन्ह या चिन्हाला जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला आपल्या एक बहुमूल्य मतदानाने विजय करा, एवढं मी जनतेला आवाहन करू इच्छित आहे।